नमस्कार. आपण आलो आहे कलाकार कट्ट्यावर. जे कलाकार इथे वर्षानुवर्षापासून कलाकार कट्ट्यावर आपली कला सादर करतात, त्यांचं आयुष्य ते कलाकार कट्ट्यावर व्यतीत करतात. तर आता आपण ऐकतो मागच्या 8 दिवसापासून की कलाकार कट्टा बंद होणार किंवा कलाकार कट्टा हटवला जाणार अशा बातम्या आपल्याला वारंवार ऐकायला मिळतात. तर याच्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या भावना काय आहेत, कलाकारांना नेमकं काय वाटतं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार. कलाकार कट्टा बंद होणार किंवा हटवला जाणार अशा बातम्या आपण ऐकतोय, तर काय वाटतं, काय तुमच्या भावना काय आहेत? कलाकार कट्टा हा खूप वर्षापासून आहे आणि मी इथे 4-4.5 वर्षापासून काम करते. तर यांना आधी काही प्रॉब्लेम नव्हता कलाकार कट्ट्याचा आणि आता का प्रॉब्लेम येतो ह्यांना? आता का हटवायचा आहे कट्टा यांना? ट्रॅफिकचं कारण दिलं जाते किंवा वाहतूक कोंडी होते इथं आजूबाजूच्या लोकांना, असं त्यांनी कारण दिलं आणि आयुक्ताकडे असं मागणी केली कट्टा हटवा. तर काय वाटतं आपल्याला, ह्या मागण्या कितपत योग्य आहेत किंवा याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय? ट्रॅफिक वगैरे काहीच नाही आहे इथं. आम्ही पब्लिकला सुद्धा विचारलं की ट्रॅफिक इथं होते का? पब्लिक पण म्हणते ट्रॅफिक काहीच नाही. आता मी इथं रोज बसते, मी रोज बघते, ट्रॅफिक काहीच नाही आहे, व्यवस्थित आहे सगळं. मग हे सगळे लोक हा चंग का बांधला यांनी की कट्टा हटवायला लागेल किंवा ट्रॅफिकचं कारण दिलं जाते? तर तुम्हाला काय वाटतं, का असं केलं जातं? प्रशासनाकडनं किंवा लोकांकडनं विरोध का होतोय? काय आता त्यांचं, काय आता त्यांना प्रॉब्लेम आहे काय माहिती, पण ट्रॅफिकचं नाव सांगून कट्टा हटवायचं म्हणतायत. तुमचं काय, आता तुमची पुढची भूमिका काय असेल? उद्या जर कट्टा इथे हटवायचा प्रयत्न केला गेला किंवा तसा आदेश काढला आयुक्तांनी, तर काय करायला आपण? कट्टा हटवण्याचा जर प्रयत्न केला तर आम्ही सुद्धा लोकशाही पद्धतीने आंदोलनं करू. आम्ही शांत नाही बसणार. एकंदरीत काय काय आपलं आंदोलन कसं असेल, स्वरूप काय करणार? भरपूर लोक आहेत आमच्यासोबत, म्हणजे कोणाचीच इच्छा नाही की कट्टा असा पाडला पाहिजे. सगळे लोक म्हणतात असं नाही झालं पाहिजे. पब्लिकही म्हणते, भरपूर लोक बोलत आहेत. एवढ्या वर्षापासून तुम्ही इथे कला जोपासताय, तर आता कट्टा हटवायच्या आपण बातम्या ऐकतो, तर काय भावना आहेत कलाकार म्हणून? आता ही लोकांना फक्त असे फ्रेम दिसतात, स्केचेस दिसतं, पण यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. मी कॉलेजला असताना 13-14 तास कंटिन्यू बसून मी स्केचेस केलेले आहेत. पाठदुखीचा त्रास आहे मला, कंबरदुखीचा, खूप दुखणी आहेत माझ्या मागं, पण मी ही कला जोपासते आहे. आणि इथे मी 4-4.5 वर्षापासून आहे. या कामाला 3-4 तास लागलेले आहेत. तर हा कलाकार कट्टा पाडू नये अशी माझी विनंती आहे.